नमस्कार, मी शुभांगी. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन जोडी ब्लॉगमध्ये. तर मस्तपैकी दुपारची झोप घेऊन आता संध्याकाळी आम्ही आलोय रानात आणि अशी विहीर आहे, मस्तपैकी थंडगार पाणी आहे त्याचं आणि साईडला शेड आहे एक आमचं आणि तिथेच ऊसाचं रान पण आहे आणि आम्ही निघालो मग आंब्याच्या झाडाखाली जिकडे जास्त आंबे होते तिकडं. आणि अशा पद्धतीने हे आंब्याचं झाड होतं, त्याला असे वरती खूप वरती आंबे आले होते. आई मला सांगत होती या असे पक्षी आंबे खाऊन खाली फेकून देतात. आणि मग काय बघितले जरा कुठे काय आहे, मग मस्तपैकी शर्ट वगैरे घातला आणि तयार झाले आंबे काढण्यासाठी. आणि मग चढले झाडावरती, कुठे दिसतात का असे करून शोधून शोधून आंबे काढले. आणि आई मस्तपैकी पिशवी घेऊन खाली उभी होती, कारण पिशवीतच टाकावं लागत होते, खाली टाकली तर परत फुटून जात होते आणि त्याला मार लागत होता. मग मार लागले आंबे चांगले राहत नाहीत बोलली. मग मी हातात पिशवी पकडते, मग मी एक एक आंबा काढून आईच्या पिशवीमध्ये टाकत होती. अशा पद्धतीने आंबे काढता काढता मध्येच मधमाशाचे पोळे दिसले आम्हाला. मग प्रश्न पडला तर तिथले आंबे काढायचे कसे. आणि मग एक आमचा शूरवीर माणूस आम्हाला भेटला शेवटी. त्या माणसाने सगळेच आंबे काढले, तिथले वाटले होते तो तिथले आंबे काढील म्हणून, पण त्याने हिंमत दाखवली बरं का. पण नंतर न तो लागला माकड चाळे करायला, हे असे काय ना काय. मग आईने 2 शिव्या देऊन चल पटकन म्हणून घेतलं कामावरती आणि मग बांधले आणि एक पिशवी झाल्यानंतर मी एक अर्धी पिशवी आईने एक पिशवी घेऊन आम्ही गेलो गाडीवरती ठेवायला. मग गाडीवरती ठेवता ठेवता अशी आमची फजिती चालली होती. मग फायनली आम्ही गाडीवरती बांधलं. आईने मस्तपैकी पॅक असं बांधून दिलं मला, कारण घर लांब होतं तिथनं. मग आईने कालच आंबे थोडेसे आणून वाळायला घातले ते, त्याचं थोडंसं लोणचं बनवलं आईने मस्तपैकी. असं कसं दिसते बघा, किती छान दिसतंय ना. आणि मग त्याच्यानंतर ना रात्रीच्या जेवणाची तयारी केली. तर रात्रीच्या जेवणात आईने चपाती आणि मटकीची भाजी बनवली होती, तर मी आईला मदत करत होती चपात्या बनवायला. असंच थोडंसं तिला पण बरं वाटतं मग, आणि असं एकत्र बनवल्यावर मग छान पण वाटतं. आणि लाईट गेली त्याच्यामुळे आम्ही बाहेर गॅस घेतला होता आणि मग अशा पद्धतीने आम्ही स्वयंपाक केला आणि मग रात्रीचे जेवण केले. तर आजचा व्हिडिओ कसा होता नक्की सांगा. थँक्यू.